चला तर मग आजची रेसिपी आहे फिश फ्राय. तर मी फिश काही जास्त खात नाही आणि बनवत पण नाही, पण आमची आजी आली होती मामाची आई, त्याच्यामुळे मी स्पेशल आज तिच्यासाठी बनवले होते. तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा. तर आता आखाड चालू झालेला आहे आणि लवकरच श्रावण लागण्याच्या आधी आपले जे मासे, मटण, चिकन जेही तुम्ही खाता ते पटपट खाऊन घ्यायचं आणि अशी नवीन नवीन रेसिपी ट्राय करत राहायचं आणि मस्त पोट भरून खायचं. आणि श्रावण लागल्यावर नंतर परत लवकर खाता येत नाही. चला तर मग अशी काळी पिशवीत मासे आणलेले पटकन ताटामध्ये ओतून घ्यायचे आणि एकदम खळखळून पाण्यामध्ये धुवून घ्यायचे, एकदम चकाचक, अजिबात त्याला काही खराब ठेवायचं नाही. आणि मस्त असे ताजे ताजे मासे मी आणले होते. ताजे म्हणजे आमच्या इथं ताजे नदीतून काढून नाही भेटत, दुकानामध्ये स्टोअर करून ठेवतात, तिथनंच आम्हाला आणावं लागतं. आणि मस्त आलं लसणाची पेस्ट आणि जे आपले जगभराचे काही मसाले असतात ते सगळे मसाले, मीठ, हळद वगैरे जे आपले मसाले असतात ते याच्यामध्ये असे एक एक करून टाकून घ्यायचे. आणि मी याच्यामध्ये लिंबू पिळलेलं दाखवलेलं नाही आहे, कारण ते माझ्या नंतर लक्षात आलं, मग मी त्या व्हिडिओ काही याची क्लिप घेतली नाही. तर तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू, अर्ध लिंबू तरी त्याच्यामध्ये पिळून घ्या, दही वगैरे नसलं तरी चालतं. आणि जो फिश फ्रायचा मसाला आणला होता त्याचा कागद काही मी दाखवलं नाही, तो लोकल मार्केटमधनं लोकल मसालाच आणलेला होता. तुम्हाला जर चांगला भेटला कोणता तर तोही तुम्ही आणू शकता. आणि मस्त सगळ्याला असं चोळून घ्यायचं, एकदम छान सगळीकडं लागला पाहिजे. त्याचा मीठ मसाला वगैरे जे पेस्ट वगैरे टाकलेली आहे ती मस्त सगळीकडनं फिरवून घ्यायचं त्याला. आणि काटे पण त्याच्या हाताला भरपूर टोचतात, त्याच्यामुळे एकदम सांभाळूनच त्याला डिप करावं लागतं त्याच्यामध्ये, कारण त्याचे काटे एवढे शार्प असतात की जे बनवतो त्याला तर माहितीच असेल, पण जे बनवत नाही त्याच्यासाठी सांगते, कारण मीही कधी खूप जास्त बनवत नाही असे मासे वगैरे. म्हणजे मी बनवलेले 4 वर्ष झाले असेल आता बनवलेले त्याला, आता मी त्याच्यावर आज आणले होते. तर हा बारीक रवा घेतला, त्याच्यामध्ये मीठ आणि लाल मिरची पावडर असे त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेत आणि हे डीप फ्रीजरला ठेवले होते 1 तासासाठी. मस्त सगळं मॅरिनेट केलं होतं, त्याला जे मसाला लावले होते ते डीप फ्रीजरला 1 तास ठेवले होते. आणि नंतर काढून अशा पद्धतीने त्याला कोटिंग वगैरे केलं, छान सगळीकडनं कोट करायचं. आणि भाकरी केलेल्या तव्यावरच मी त्यांना फ्राय करायला घेतलं, म्हणलं परत त्याचा वास पण खूप खराब येतो, त्याच्यामुळं नको इकडं तिकडं जास्त कुठं भांडी भरवायला त्याची, म्हणून मी त्याच तव्यामध्ये करायला घेतलं, जो आपला रेग्युलर तवा राहतो तो. आणि मस्त तेल टाकून फ्राय करायला घेतलं, त्याला झाकून ठेवलं, झाकलं की मस्त वाफन ते शिजतात. जास्त काही त्याला हे करावं लागत नाही आणि सारखं 1-2 वेळा पलटायचं, कारण ते मग सगळीकडनं करपल्यावर मग चांगला लागत नाही रवा खायला त्याचा, त्याच्यामुळे व्यवस्थित त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचे. आणि शालो फ्रायच केलेले आहेत. आणि मस्त बटर पेपरवर असे काढून घ्यायचे, कारण त्याचं तेल जे असतं ते ओढून घेतो बटर पेपर, कारण तेल त्याने पकडलेलं राहतं थोडंसं त्याच्यामुळं. आणि मस्त असे कुरकुरीत एकदम छान कोथिंबीर वगैरे टाकल्यावर एवढे छान दिसतात मासे बघा, किती छान, असं पाहूनच असं तोंडाला पाणी सुटलं असेल पाहताना. खायलाही तेवढेच टेस्टी लागतात आणि खूप छान लागतात खायला. आणि गरम गरम खाल्लं तर कुरकुरीतपणा पण असतो त्याच्यामध्ये. आणि एकदम 5 मिनटात रेसिपी तयार होते. आणि ही आमची मामाच्या आईचे एक्सप्रेशन बघा, हिला खूप आवडले मासे. त्याला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. बाय.